नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंटिग्रेशन या टॉपिक मधला नवीन पॉइंट चालू करतोय। मागच्या व्हिडिओमध्ये आपण इंटिग्रेशन्स ऑफ अल्जेब्राइक रॅशनल फंक्शन अँड इंटिग्रेशन्स ऑफ अल्जेब्राइक इररॅशनल फंक्शन या फॉर्मनुसार आपण सम इंटिग्रल फंक्शन्स हा पॉइंट संपवलेला आहे। नवीन पॉइंट आज आपण चालू करतोय, त्याचं हेडिंग आहे इंटिग्रेशन बाय पार्ट्स। इंटिग्रेशनच घेणार आहोत बाय पार्ट्स। मग काय आहे तर इंटिग्रेशन बाय पार्ट्स हा फॉर्म्युला आहे। मग हा फॉर्म्युला कशासाठी वापरला जातो? ज्या वेळेला दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन दिलेलं असेल आणि या मल्टिप्लाइड फंक्शनचं जर इंटिग्रेशन आपल्याला घ्यायचं असेल तर आपण या इंटिग्रेशन बाय पार्ट्स या फॉर्म्युलेच्या सहाय्याने ते घेऊ शकतो। कुणासाठी वापरायचं इंटिग्रेशन बाय पार्ट्स? तर दोन फंक्शनच्या मल्टिप्लाइड फंक्शनचं इंटिग्रेशन घेण्यासाठी आपण या इंटिग्रेशन बाय पार्ट्स या फॉर्म्युलाचा वापर करू शकतो। मग आता या फॉर्म्युला जो आहे काय आहे की u आणि v हे जर दोन डिफरन्शिएबल फंक्शन्स जर असतील तर इंटिग्रेशन ऑफ u into v dx is equal to u into integration of v dx minus integration of v dx into d dx of u into dx। तर असा हा इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा फॉर्म्युला आहे। या फॉर्म्युलाची प्रूफ सुद्धा आहे आपल्याला अभ्यासाला। विथ प्रूफ हा फॉर्म्युला विचारू शकते किंवा याच्यावर आधारित एक्झाम्पल विचारू शकते। सुरुवातीला आपण आधी प्रूफ करण्यापूर्वी हा फॉर्म्युला लक्षात कसा ठेवायचा ते बघूया। काय आहे तर u into v म्हणजे दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन आहे। मग आपण u ला फर्स्ट फंक्शन म्हटलं आणि v ला जर सेकंड फंक्शन म्हटलं तर फर्स्ट इंटू सेकंड या मल्टिप्लाइड फंक्शनचं इंटिग्रेशन घेण्याचा हा फॉर्म्युला आहे। u म्हणजे फर्स्ट, v म्हणजे सेकंड। मग आता हा जसा डेरिव्हेटिव्हचा तुम्ही कसा लक्षात ठेवलेला आहे की फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, असा हा u इंटू v चा डेरिव्हेटिव्हचा रूल आहे, तसा हा आहे इंटिग्रेशनचा रूल। मग हा लक्षात कसा ठेवायचा ते बघा। तर फर्स्ट इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड मायनस इंटिग्रेशन ऑफ सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट इंटू dx। तर अशा प्रकारे हा फॉर्म्युला आपण लक्षात ठेवू शकतो। कसा? फर्स्ट इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड मायनस इंटिग्रेशन ऑफ सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट इंटू dx। मग आता हा जो फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन बाय पार्ट्स, तर त्याची प्रूफ आपण करूया। की प्रूफ साठी आपल्याला सपोज करावं लागतंय की d dx of or integration of u into dx is equal to w येते असं आपण सपोज केलं तर dw upon dx is equal to u की u या फंक्शनचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x w सपोज केलं तर याची डेरिव्हेटिव्ह dw by dx is equal to u येते। त्याचप्रमाणे consider d dx of u into w is equal to u into w या दोन मल्टिप्लाइड फंक्शनचं डेरिव्हेटिव्हच्या रूल नुसार it is equal to u into dw upon dx plus w into du upon dx। Here we put हे जे डेरिव्हेटिव्ह घेतलेलं स्टेटमेंट आहे, या डेरिव्हेटिव्ह घेतलेल्या स्टेटमेंटचं जर इंटिग्रेशन घेतलं दोन्ही बाजूचं तर आपल्याला या ठिकाणी काय मिळणार आहे तर इंटिग्रेशन ऑफ d dx ऑफ uw into dx is equal to integration of u into dw upon dx plus w into du upon dx into dx। डावीकडे इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह इनवर्स प्रोसेस आहेत, एकमेकाला कॅन्सल होतील। या ठिकाणी राहणार आहे uw इज इक्वल टू, इकडे इंटिग्रेशन कुणाचं घ्यायचं आहे? दोन फंक्शनच्या मल्टिप्लाइड फंक्शनचं, दोन फंक्शनची ॲडिशन आहे, इंटिग्रेशन घ्यायचं आहे। काय सांगतो रूल? सेपरेट इंटिग्रेशन घ्या। देयरफॉर इट इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ u into dw upon dx into dx प्लस इंटिग्रेशन ऑफ w into du upon dx into dx। नेक्स्ट आपण या व्हॅल्यू या ठिकाणी पुट करू शकतो। dw upon dx म्हणजेच काय तर इट इज इक्वल u into dx
इंटिग्रेशन ऑफ सॉरी व्ही घ्यायला पाहिजे, व्ही इंटू डी एक्स, व्ही इंटू डी एक्स is equal to W, and therefore dW by dx is equal to V, and here is correct, uw's derivative is equal to u into dw upon dx plus w into du upon dx. या स्टेटमेंटचे इंटिग्रेशन दोन्ही बाजूचं घेतलं आणि त्याच्यामध्ये सेपरेट इंटिग्रेशन घेऊन आपण आता व्हॅल्यू पुट करूया. या ठिकाणी व्हॅल्यू येते w ची, w इज नथिंग बट इंटिग्रेशन ऑफ v dx. Here is dw by dx, that is v, and here is w is nothing but integration of v dx. Therefore by putting this value we get u into integration of v dx is equal to integration of u into v dx plus integration of v dx into du upon dx into dx. आता ही जी टर्म आहे 2 नंबरची प्लस आहे, ही जर या डावीकडे ट्रान्सफर केली तर मायनस होईल आणि उजवीकडे राहणार आहे इंटिग्रेशन ऑफ u into v dx. and therefore lastly we get formula, that is integration of u into v dx is equal to integration u into integration of v dx minus integration of v dx into du upon dx into dx. तर अशा प्रकारे या फॉर्म्युल्याची प्रूफ आपण या ठिकाणी बघितलेली आहे. 3 मार्कासाठी फॉर्म्युल्याची प्रूफ ह्या विचारू शकते. काय लक्षात ठेवायचं आहे, कन्सिडर करावं लागतं मॅथमॅटिकली प्रूफ साठी v into dx इंटिग्रेशन इज इक्वल टू सपोज केलेलं आहे w, which imply dw upon dx is equal to v, आणि डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यायची आहे ddx ऑफ u into w या टर्मची, आणि नंतर मग त्या स्टेटमेंटचं इंटिग्रेशन घेऊन व्हॅल्यू पुट करून आपल्याला हा रिझल्ट मिळतोय. 2 फंक्शनचा मल्टिप्लिकेशनचा इंटिग्रेशनचा हा रूल आहे. लक्षात कसा ठेवायचा पुन्हा एकदा बघा. फर्स्ट इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड मायनस इंटिग्रेशन ऑफ सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. मग आता हा फॉर्म्युलाचा वापर करून एक्झाम्पल सोडवताना तुम्ही डायरेक्ट हा फॉर्म्युला वापरून एक्झाम्पल सॉल्व करू शकत नाही. का? कारण एक स्टेप आपल्याला करावी लागते. तर तो जो मल्टिप्लाइड फंक्शन जे आहेत की सपोज करा की sin x इंटू एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स असं फंक्शन असेल, sin x इंटू एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स या फंक्शनचं इंटिग्रेशन आपल्याला घ्यायचं असेल तर हे जे 2 फंक्शन्स आहेत, पहिला आहे sin x, दुसरा आहे एक्स स्क्वेअर, या 2 फंक्शनचं इंटिग्रेशनची जी मल्टिप्लिकेशनची ही जी ऑर्डर आहे, म्हणजे फर्स्ट फंक्शन कोणतं, सेकंड फंक्शन कोणतं, तर ही ऑर्डर ठराविक ऑर्डर नुसारच ती असावी लागते. मग ती कुठल्या ऑर्डर नुसार असावी लागते, तर ते आहे L I A T E. कशाची ऑर्डर आहे, तर हे जे 2 फंक्शनचं मल्टिप्लिकेशन आहे त्यामधलं पहिलं फंक्शन कोणतं असलं पाहिजे, दुसरं फंक्शन कोणतं असलं पाहिजे, त्याची ही सिक्वेन्स आहे L I A T E. या सिक्वेन्स नुसारच ती असावी लागते. मग याच्यामध्ये L म्हणजे काय, तर L म्हणजे लॉगॅरिथमिक फंक्शन. I म्हणजे काय, I म्हणजे इनव्हर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन, I म्हणजे इनव्हर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन. A म्हणजे अल्जेब्राइक फंक्शन, T म्हणजे ओनली ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन, and E that is एक्सपोनेन्शियल फंक्शन. तर अशा प्रकारे हे या शब्दाचा लॉंग फॉर्म आहे L I A T E. ही सिक्वेन्स लक्षात ठेवायची. म्हणजे दिलेल्या 2 फंक्शन पैकी पहिलं फंक्शन लॉगॅरिथमिक, त्यानंतर इनव्हर्स ट्रिगोनोमेट्रिक, त्यानंतर अल्जेब्राइक, त्यानंतर ट्रिगोनोमेट्रिक, त्यानंतर एक्सपोनेन्शियल, अशा सिक्वेन्स नुसार ती दिलेली ऑर्डर आहे का ते बघायचं, आणि नसेल तर त्या पद्धतीने ते चेंज करून घ्यायचं. कारण u इंटू व्ही आणि v इंटू u हे दोन्ही सारखंच येतं. मग ती चेंज करून नंतर मग हा इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा फॉर्म्युला यूज करायचा. फर्स्ट इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड मायनस इंटिग्रेशन ऑफ सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. ऑर्डर लक्षात ठेवा, L I A T E. L that is logarithmic, I that is inverse trigonometric function,
A that is algebraic म्हणजे polynomial functions in x, T that is trigonometric, and E that is exponential, e raised to x, a raised to x form. T trigonometry sin cosine sec cosec cot. अल्जेब्राइक पॉलिनॉमियल सांगितले एकशा घातांकाच्या वेगवेगळ्या टर्म. I that is inverse trigonometry, sin inverse, cos inverse, tan inverse, sec inverse, cosec inverse, cot inverse, and L that is logarithmic log of x to the base so on. तर अशा प्रकारे त्या दिलेल्या टर्मची सिक्वेन्स और ऑर्डर चेक करून नंतर हा फॉर्म्युला वापरायचा. फॉर्म्युला वापरताना लक्षात ठेवायचा फर्स्ट इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड मायनस इंटिग्रेशन ऑफ सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट इंटू dx. तर या फॉर्म्युलाचा आणि या सिक्वेन्सचा वापर करून आपण त्याच्यावर आधारित एक दोन एक्झाम्पल या ठिकाणी घेऊया. पहिले एक्झाम्पल आहे इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ sin x into x square dx. sin x into x square dx. आता दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन आहे. sin x हे कसलं फंक्शन आहे? ट्रिगोनॉमेट्री फंक्शन आहे आणि x स्क्वेअर हे कसलं फंक्शन आहे? अल्जेब्राइक फंक्शन आहे. मग सिक्वेन्स नुसार L I A T E सिक्वेन्स नुसार A आधी पाहिजे ट्रिगोनॉमेट्रीच्या, म्हणजेच x स्क्वेअर आपल्याला पहिलं फंक्शन या ठिकाणी घ्यावं लागणार आहे. Therefore I is equal to integration of x square into sin x dx. By using integration by parts rule, first function is x square, second function is sin x. Therefore it is equal to first into integration of second minus integration of second into derivative of first into dx. It is equal to x square into sin x इंटिग्रेशन मायनस cos x. जमलिंग करायचं नाही डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन. डेरिव्हेटिव्ह cos x आहे पण इंटिग्रेशन मायनस cos x आहे. मायनस इंटिग्रेशन ऑफ sin x इंटिग्रेशन मायनस cos x इंटू x स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह 2x इंटू dx. मायनस मायनस प्लस होईल, 2 कॉन्स्टंट आहे इंटिग्रेशनच्या बाहेर. It is equal to minus of x square into cos x plus integration of काय राहतं 2 into integration of cos x into x. अगेन दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन आहे. cos x ट्रिग्नोमेट्री आहे, x हे अल्जेब्राइक आहे. सिक्वेन्स नुसार आधी कोण पाहिजे? x आधी पाहिजे. x into cos x dx. Here again we use integration by parts formula. Here is first function is x and second function is cos x. Therefore it is equal to minus of x square into cos x plus 2 into first into integration of second minus integration of second into derivative of first into dx. Bracket complete. आता इथे या ठिकाणी आपण इंटिग्रेशन घेतलंय. तुम्ही मला इंटिग्रेशन कॉन्स्टंट कुठेच मांडला नाही. तर या फंक्शन साठी इंटिग्रेशन कॉन्स्टंट आपण कधी घेणार आहोत? ज्या वेळेला पूर्णपणे इज इक्वल टू मायनस ऑफ एक्स स्क्वेअर इंटू कॉस एक्स प्लस 2 इंटू ब्रॅकेट फर्स्ट इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड मायनस इंटिग्रेशन ऑफ सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट इंटू dx. वैल्यू पुट करूया. इट इज इक्वल टू मायनस ऑफ एक्स स्क्वेअर इंटू कॉस एक्स प्लस 2 इंटू ब्रॅकेट एक्स इंटू कॉस एक्स इंटिग्रेशन साइन एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स इंटिग्रेशन साइन एक्स इंटू एक्स ची डेरिव्हेटिव्ह येते 1 इंटू dx. ब्रॅकेट कंप्लीट. आणि लास्ट स्टेप इट इज इक्वल टू minus of x square into cos x plus 2x into sin x plus minus 2 into sin x integration minus cos x आणि प्लस ज्या वेळेला इंटिग्रेशन कॉन्स्टंट पूर्णपणे कॅन्सल होईल त्या स्टेपला इंटिग्रेशन कॉन्स्टंट ऍड करायचा प्लस c. नाहीतर या ठिकाणी 1 2 3 त्यानंतर पुन्हा 4 5 6 इंटिग्रेशन घेतले, प्रत्येकाचं इंटिग्रेशन कॉन्स्टंट घेत बसलो तर त्या ठिकाणी
ते बरोबर दिसत नाही, त्यासाठी आपण पूर्णपणे इंटिग्रेशन ज्यावेळेला कॅन्सल होईल त्यावेळेला आपण या इंटिग्रेशन बाय पार्ट्स मध्ये कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन ऍड करणार आहोत. तर अशा प्रकारे आपण हे पहिलं एक्झाम्पल या ठिकाणी बघितलेलं आहे. दुसरं एक्झाम्पल घेऊया. इंटिग्रेशन ऑफ टी इंटू साइन इनवर्स टी अपॉन अंडर रूट 1 मायनस टी स्क्वेअर इंटू डी टी. टी इंटू साइन इनवर्स टी अपॉन अंडर रूट 1 मायनस टी स्क्वेअर इंटू डी टी. फंक्शन मध्ये बघितलं नुसतं मल्टिप्लिकेशन नाहीये तर हा डिव्हिजन सुद्धा आहे. मग ही डिव्हिजन आपल्याला घालवावी लागेल. फंक्शनचा फॉर्म जर बघितला तर साइन इनवर्स टी आणि डिवाइडेड बाय अंडर रूट 1 मायनस टी स्क्वेअर त्याची डेरिव्हेटिव्ह त्या ठिकाणी दिसते. म्हणजे हे फंक्शन सिम्प्लिफाय करण्यापूर्वी आपल्याला सबस्टिट्यूशन मेथड या ठिकाणी वापरता येते की जेणेकरून ते फंक्शन सिंपल फॉर्म मध्ये कन्वर्ट करता येईल. मग सबस्टिट्यूशन कोणासाठी करणार तर साइन इनवर्स टी इज इक्वल टू एक्स जर सबस्टिट्यूट केलं तर टी इज इक्वल टू साइन इनवर्स ट्रान्सफर झाला टी इज इक्वल टू साइन एक्स येते आणि साइन इनवर्स एक्स इक्वल टू टी डेरिव्हेटिव्ह मिळते 1 upon under root 1 minus t square into dt is equal to dx. By putting these values we get I is equal to integration of t is nothing but sin x into sin inverse t that is x आणि 1 upon under root 1 minus a square dt is equal to dx. तर अशा प्रकारे हे दिलेलं मल्टिप्लिकेशन डिव्हिजन फॉर्म आपण या पद्धतीने आपल्याला पाहिजे त्या इंटिग्रेशन बाय पार्ट्स फॉर्म्युला दॅट इज मल्टिप्लिकेशन ऑफ टू फंक्शन मध्ये कन्वर्ट केलेला आहे. आता sin x हे ट्रिगोनोमेट्री आहे, x हे अल्जेब्राइक आहे. अगेन बाय रूल और बाय ऑर्डर L I A T E म्हणजे आधी x पाहिजे नंतर sin x पाहिजे. therefore it is equal to integration of x into sin x dx. by the integration by parts first into integration of second minus integration of second into derivative of first into dx. Give a integration, it is equal to x into sin x integration minus cos x minus integration of sin x integration minus cos x into x derivative 1 into dx. Minus minus plus cos x into 1 cos x, therefore it is equal to minus of x into cos x plus cos x integration sin x आणि प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट c. व्हॅल्यू आपल्याला मिळालेलं आहे परंतु या ठिकाणी सबस्टिट्यूशन मेथड वापरलेली आहे. ज्या ठिकाणी सबस्टिट्यूशन घेतलंय ती व्हॅल्यू पुट करूया. x साठी आपण काय मानलेलं आहे तर साइन इनवर्स t, therefore it is equal to minus of sin inverse t into cos of sin inverse t plus sin x is t plus integration constant c. तर अशा प्रकारे या दिलेल्या मल्टिप्लाइड फंक्शनचं इंटिग्रेशन बाय पार्ट्स या फॉर्म्युलाने या ठिकाणी आपण काढलेला आहे. अजून एक एक्झाम्पल आपण बघूया. इंटिग्रेशन ऑफ sin theta into log of cos theta. Integration of sin theta into log of cos theta into d theta. इथे सुद्धा आपल्याला सबस्टिट्यूशन मेथड वापरावी लागते. sin theta cos theta दोन फंक्शन्स आहेत. मग कुणासाठी घ्यायचं आतील फंक्शन साठी आपण सबस्टिट्यूशन घेऊया की cos theta put cos theta is equal to t which imply derivative cos theta ची minus sin theta d theta is equal to dt. Therefore sin theta d theta is equal to minus dt. Value put करूया. Therefore I is equal to integration of sin theta d theta minus dt and this is log of t into dt minus dt. Therefore it is equal to minus and multiplied बाहेर घेतले तर फक्त ब्रॅकेट मध्ये काय राहणार आहे log t into dt. सिंगल फंक्शन आहे log t, पण log t चं इंटिग्रेशन डायरेक्ट आपल्याला माहित नाही. मग या log t चं इंटिग्रेशन घेण्यासाठी दुसरं फंक्शन नाहीये ते आपण काय सपोज केलेलं आहे
1 सपोज या ठिकाणी केलेला आहे आणि इंटिग्रेशन बाय पार्ट्स फॉर्म्युला या ठिकाणी वापरलेला आहे. मायनस ऑफ फर्स्ट इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड मायनस इंटिग्रेशन ऑफ सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट into dt. Here is variable t, so therefore we multiply dt. By taking integration, it is equal to minus of log t into t minus integration of t into log t ची derivative 1 upon t into dt. Here is cancel t. Therefore remaining term is 1. 1's integration is t, and therefore lastly it is equal to minus of t into log t minus t and plus integration constant c, and last we put the value of t that is cos theta. Therefore it is equal to minus of cos theta into log of cos theta minus cos theta minus plus आणि प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण इंटिग्रेशन बाय पार्ट्स या फॉर्म्युल्याच्या सहाय्याने एक्झाम्पल्स इव्हॅल्युएट केलेले आहे, त्याचं इंटिग्रेशन इव्हॅल्युएट केलेलं आहे. पुन्हा एकदा बघा, इंटिग्रेशन बाय पार्ट्स हा फॉर्म्युला आहे. कुणासाठी वापरला जातो? दोन फंक्शनचा मल्टिप्लिकेशन असेल त्याची इंटिग्रेशन घेण्यासाठी. मग ते दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन पैकी पहिलं फंक्शन कुठलं मानायचं, दुसरं फंक्शन कोणतं घ्यायचं, त्याच्यासाठी सिक्वेन्स आहे LIATE. L म्हणजे लॉगॅरिथमिक, I म्हणजे इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, A म्हणजे अल्जेब्राइक, T म्हणजे ट्रिगोनॉमेट्रिक आणि E म्हणजे एक्सपोनेन्शियल. अशा प्रकारे दिलेल्या दोन फंक्शनची सिक्वेन्स मध्ये ऑर्डर चेक करायची आणि नंतर मग इंटिग्रेशन बाय पार्ट्स फॉर्म्युला वापरायचा. ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबूया.